रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोरबे धरणासमोर धरणग्रस्तांनी आंदोलन छेडले। मोरबे धरण बांधताना कोणत्याही पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी केली गेली नाही। या उलट बेकायदेशीर जमिनी संपादन करून धरणाचे काम पूर्ण करण्यात आले, असा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे। मोरबे धरणासमोर चोख पोलीस बंदोबस्तात साखळी उपोषणाला सुरुवात करीत धरणग्रस्तांनी 3 दिवसानंतर आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। मोरबे धरणग्रस्त आंदोलनाची सुरुवात मोरबे धरणाच्या समोर झाली असून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त एकवटले आहेत। त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होईल अशी खात्री आंदोलनकर्त्यांना आहे। तब्बल 24 वर्षांनंतरही नागरी सुविधा, नोकरी, पर्यायी जमीन उपलब्ध करून दिली गेली नाही अशी खंत उपोषणकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली। धरणामुळे 8 गावे आणि 7 आदिवासी वाड्या बाधित झाल्या आहेत। शेकडो धरणग्रस्त यांच्याबरोबर अध्यक्ष जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष परशुराम मिरकुटे, मिलिंद राणे यांच्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी आदी नेते येथे उपस्थित होते। मला शासनाला ही विनंती करायची आहे की 30 वर्षात हा धरण बेकायदेशीर कसा बांधला। अधिकाऱ्यांनी 88चा कायदा, 99चा कायदा, अशा अनेक कायद्यांची लेखी आश्वासने आम्हाला दिली। आता वाघमारे साहेबांनी तर 2013चा 6 महिन्यापूर्वी तुम्हाला कायदा लागू करतो आणि शासनाला तो प्रस्ताव पाठवतो म्हणून आश्वासन आमच्या 90 लोकांच्या बैठकीमध्ये केला, पण अजून सुद्धा तो प्रस्ताव पाठवणार। ह्यो प्रकल्प बेकायदेशीर बांधवानो हे सगळी लोक करोडपती आहेत। आज जमिनीला इथे 1 कोटीचा भाव आहे आणि एकेकाकडे 10-10 एकर जमीन होती, म्हणजे 10-10 कोटीची मालक आहेत। यांची जमीन फक्त 14,000 रुपये एकर घेऊन, तू 80 रुपये एकर पोट खराबा घेऊन आमच्या सगळ्या लोकांना देशोधडीला लावले। तो धरण बांधताना 70 कोटीत बांधणार होते 90 साली, त्या धरणाचा बजेट वाढवून 383 कोटी 97ला घेऊन तो धरण त्याही सिडकोला विकला। धरणग्रस्तांना कायदा नाही, पुनर्वसनाचा फायदा नाही, लाभक क्षेत्राचा फायदा नाही, उपजीविकेला साधन नाही। यांच्यावर कोणताही कायदेशीर आमची जमीन, आमचा धरण आणि प्रशासनाने परस्पर नवी मुंबईला कसा विकला याचा चौकशी शासनाने करावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।